ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्य आपल्या ब्रह्मस्वरूपाचं विस्मरण होऊ देऊ नको असा आपल्याला उपदेश करतायत। आजच्या या चिंतनाला, या उपदेशाला पुढे आचार्य जो सांगतायत त्याला प्रारंभ करण्यापूर्वी 287 ते 290 या श्लोकापर्यंतचे सर्व श्लोक एकदा एकत्र म्हणूया। निद्राया लोकवार्ताया शब्दादेरपि विस्मृतेः क्वचिन्नावसरं दत्त्वा चिन्तयात्मानमात्मनि मातापित्रोर्मलोद्भूतं मलमासमयं वपुः त्यक्त्वा चाण्डालवद्दूरं ब्रह्मीभूय कृती भव घटाकाशं महाकाश इवात्मानं परात्मनि विलाप्याखण्डभावेन तूष्णीं भव सदा मुने स्वप्रकाशमधिष्ठानं स्वयं भूय सदात्मना ब्रह्माण्डमपि पिण्डाण्डं त्यज्यतां मलभाण्डवत् चिदात्मनि सदानंदे। या मलरूप शरीराचा त्याग करा, त्या ठिकाणी असणारी आत्मबुद्धी सोडून द्या असा आचार्य आपल्याला उपदेश करतायत। देहाच्या ठिकाणी असणारी ही जी अहमबुद्धी आहे तीच बंधास कारण ठरते। आचार्य म्हणतायत 291वा श्लोक, चिदात्मनि सदानंदे देहारूढमहं धियां निवेशलिंगमुत्सृज्य केवलो भव सर्वदा। देहारूढाम अहम धियम, देहामध्ये आरूढ जी अहमबुद्धी आहे ती अहमबुद्धी अहम्मती सदानंदे चिदात्मनी निवेश्य, सदानंद स्वरूप असणाऱ्या चिदात्म्याच्या ठिकाणी निवेश्य लीन करून स्थापित करून लिंगम उत्सृज्य, लिंगम उत्सृज्य सूक्ष्म शरीराला सोडून देऊन, सूक्ष्म शरीराचा त्याग करून सर्वदा केवलो भव, केवल असंग होऊन जा। आचार्य सांगतायत देहामध्ये असणारी, देहामध्ये आरूढ झालेली ही अहम्मती जी सदानंद स्वरूप चिदात्म्याच्या ठिकाणी स्थापित करून लिंगदेहाचा, सूक्ष्म शरीराचा त्याग करून असंग होऊन जा। स्थूल शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मबुद्धीचा त्याग कर। कसा? आत्मस्वरूपाच्या सदानंद चिदात्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला त्या ठिकाणी स्थापित करून आणि सूक्ष्म शरीराचा त्याग करून अहम्मती, अहम्मतीचा त्याग करायला सांगितलंय। काय आहे? अनादिकालापासून प्राप्त जे अज्ञान आहे
त्या अज्ञानामुळे या देहाच्या ठिकाणी अहंभाव, अहंता, अहंकार निर्माण झालाय. अनादिमायया सुप्तः यदा जीवः प्रबुध्यते अजमनिद्रमस्वप्नम अद्वैतम बुध्यते तदा. अनादिमाया सुप्तः, ती अनादि जी अविद्या आहे त्या अविद्येच्या योगाने झालंय असं या देहाच्या ठिकाणी अहंता निर्माण झाली आहे. हा देह मी आहे असा भाव अंतःकरणात निर्माण झालाय. त्यामुळे त्या अहंभावाला प्राप्त झालेला जो मनुष्य आहे, देहाच्या ठिकाणी अहंभावाला प्राप्त झालेला जो मनुष्य आहे, त्याच्यासाठी झालंय काय? त्याच्यासाठी देहाच्या मुळे प्राप्त झालेले गुण इत्यादिक जे आहेत, सुख दुःख मानापमान, हे सत्य होतात आणि त्याला दुःखाची प्राप्ती होते. म्हणून आचार्यांनी सांगितलंय की या ठिकाणी असणारी ही जी देहबुद्धी आहे तिचा त्याग कर, तिला सोडून दे. मग काय कर? त्या अहंभावाला नित्य आनंद स्वरूप असणाऱ्या, ज्ञानस्वरूप असणाऱ्या चिदात्म्याच्या ठिकाणी लीन करायचंय, स्थापित करायचंय. अहम कोण आहे हे जाणणं आवश्यक आहे. ही अहम्मती काय आहे हे लक्षात घेणं मुख्य महत्वाचं आहे. कारण काय आहे, जोपर्यंत या देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी आहे तोपर्यंत देहसापेक्ष सर्व विचार हे आपल्याला त्रास देणारच आहेत, अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारच आहेत. त्याच्यासाठी म्हणून असंग होणं आवश्यक आहे. त्यामुळे स्थूल शरीराशी अथवा सूक्ष्म शरीराशी तादात्म्य न करता, त्याच्याशी एक न होता केलं काय पाहिजे? तर जो कैवल्य स्वरूप आत्मा आहे त्याच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. अंतःकरणाला, मनाला, बुद्धीला एक केलं पाहिजे. तात्पर्य काय? सजातीय विजातीय स्वगत भेदानी रहित होऊन गेलं पाहिजे. सजातीय विजातीय स्वगत भेदानी रहित होऊन त्या तन्मयतेला प्राप्त होऊन, काय आहे, भेदाचं ज्ञान आहे, भेदाचा जो भेदज्ञान हे अज्ञानामुळे प्राप्त झालंय. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भेदबुद्धी निर्माण झाली आहे आणि त्या भेदबुद्धीमुळे प्रपंचाची प्राप्ती झाली आहे. मग तो संगभाव टाकण्यासाठी, असंगतेला प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? असंगतेला प्राप्त होण्यासाठी दुसरं तिसरं काही नाही, तर त्या देहभावाचा त्याग करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन अंतःकरण लीन केलं पाहिजे. असं केलं असता अज्ञानाचा ज्ञानाने नाश झाला असता, मन त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं असता, कैवल्य भाव सहजतेने प्राप्त होतो. म्हणून अज्ञानजन्य भेदज्ञानाचा त्याग कर आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कार कर, असा आचार्य इथे उपदेश करतायत. पुढे आचार्य म्हणतायत, यत्रैष जगदाभासो दर्पणान्तः पुरं यथा तद्ब्रह्माहमिति ज्ञात्वा कृतकृत्यो भविष्यसि. दर्पणान्तः यथा पुरं दृश्यते, यथा दर्पणान्तः पुरं दृश्यते, दर्पणाच्या म्हणजेच आरशाच्या आत जसं नगर दृष्टिगोचर होतं आपल्याला, आरशामध्ये वस्तू पाहायला मिळतात, जग पाहायला मिळतं प्रतिबिंबामध्ये, त्याचप्रमाणे तथा यत्र ब्रह्मणी एषः जगदाभासः भाती, ज्या ठिकाणी ह्या जगाचा आभास होतो आहे ते ब्रह्म मी आहे असं जाणून कृतकृत्यो भविष्यसी, कृतकृत्य होशील. दर्पणाच्या दर्पणामध्ये ज्याप्रमाणे नगर दृष्टिगोचर होतं
त्याचप्रमाणे हे ब्रह्म हा जगद्रूपी आभास ज्या ठिकाणी होतो आहे ते ब्रह्म मी आहे असं जाणून कृतकृत्य हो. आचार्य सांगतायत की काय आहे, नगर म्हणजे त्या आरशामध्ये जसं एखादं नगर अनुभवास येतं, एखादं दृश्य आपल्याला दिसतं, परंतु ते दर्पणस्थ असणारं जे नगर आहे त्याच्यामध्ये काही सत्यत्व नाही, ते मिथ्या आहे, ते मिथ्याभूत आहे, त्याला सत्यत्व नाही. त्याप्रमाणे सर्वाधिष्ठान रूप असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी हा जो जगाचा या व्यावहारिक प्रपंचाचा आभास होतो आहे तो मिथ्याभूत आहे. आणि या मिथ्याभूत प्रपंचाचा आभास ज्या ब्रह्माच्या ठिकाणी होत आहे ते ब्रह्म मी आहे असं जाणून कृतकृत्य हो असं आचार्य सांगतायत. हे शिष्या, हे जग जे आहे ते त्या विश्वम दर्पण दृश्यमान नगरी तुल्यम, दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये आचार्य हेच सांगतायत, विश्वम दर्पण दृश्यमान नगरी तुल्यम निजांतर्गतम पश्यन्नात्मनि माया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया यस्साक्षात् कुरुते. तेच आहे. नगरी तुल्यम, दर्पण नगरी तुल्यम म्हणजे त्याच्यामध्ये सत्यत्व नाही, तथ्य काही नाही. पण तथ्य काही नाही तसं जसं त्या आरशामध्ये दिसणारं प्रतिबिंब आहे त्याचप्रमाणे ह्या अंतःकरणात, कशाच्या ठिकाणी, या परब्रह्माच्या ठिकाणी अंतर्गत हा जो परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी असणारं जे दृश्य, तो जो प्रपंच, मायया बहि इव उद्भूतः, मायेमुळे बाहेर प्रकट झाल्यासारखा भासतो आहे. त्यामुळे बाह्य प्रपंचाची सत्ता ही त्या अधिष्ठानरूप ब्रह्माच्या अधीन आहे आणि प्रत्यक्षात ते अधिष्ठानरूप ब्रह्मच आहे असं जाणून त्या अधिष्ठानरूप ब्रह्माला आपलं आत्मस्वरूप जाणून तू कृतार्थ हो, कृतकृत्य हो. त्या ब्रह्माला जाणण्याने कृतार्थता कशी प्राप्त होईल, कृतकृत्यता कशी प्राप्त होईल, तर त्याचा विचार एवढाच आहे की ज्याला जाणल्याने काही प्राप्तव्य राहत नाही, प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही, ते ते ब्रह्म आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. ते भूमा, तसं ते सुखस्वरूप असणारं ब्रह्म आहे. ती भूमा आहे म्हणून यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. भूमा म्हणजे काय, जे व्यापक आहे, परिपूर्ण आहे असं. जे जे काही अल्प आहे त्या ठिकाणी अधिकाच्या प्राप्तीची इच्छा असते. ब्रह्म हे अनंत आहे, आनंद स्वरूप आहे. त्यामुळे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या मनुष्याच्या अंतःकरणात कोणत्याही वस्तूच्या, पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा राहत नाही. आणि त्यामुळे तो अभिन्नतया, ब्रह्मस्वरूपाशी अभिन्नतया जो एक होतो तो कृतकृत्य, कृतार्थ होतो. पुढे आचार्य म्हणतायत, यत्सत्यभूतं निजरूपमाद्यं चिदद्वयानन्दमरूपमक्रियं तदेत्यमिथ्यावत्पुरुषु तदेत्यमिथ्यावपुरुत्सृजैतच्छैलूषवद्वेषमुपात्तमात्मनः. आचार्य म्हणतायत, चिद अद्वयानंद, चेतन अद्वयानंद, अरूपम अरूप, अक्रिय क्रियारहित, यत आद्यम जे आद्य आहे, सगळ्याचं कारण आहे, निजस्वरूपम जे निजभूत आहे, सत्यभूत आहे, तत् एत्य त्याला प्राप्त करून, एत्य गच्छत्य त्याला जाऊन, गत्वा एत्य गत्वा त्याला प्राप्त होऊन, गम्य एतत् मिथ्या वपुः, ही जी मिथ्या असणारी वपू आहे, हे जे शरीर आहे ते उत्सृज, त्याचा त्याग कर. कसं, शैलूषवत आत्मनः उपात्तवेशम. शैलूषवत, शैलूष
म्हणजे बहुरूपी, भिन्न भिन्न वेश धारण करणारा नट, त्या नटाप्रमाणे धारण केलेले हे जे शरीररूपी मिथ्या वेश आहेत त्यांचा त्याग कर. म्हणजे शरीररूपी या मिथ्या वेशाचा तू त्याग कर. आचार्य सांगतायत चेतन, अद्वयानंद, अरूप, निष्क्रिय, सगळ्याचं सत्यभूत निजस्वरूप असणारं ते जे परब्रह्म आहे त्याला प्राप्त करून एखाद्या नटाप्रमाणेच धारण केलेल्या या शरीररूपी वेशाचा, मिथ्या वेशाचा त्याग कर. चेतन स्वरूप जे आहे त्याला चित म्हणतात. ज्याच्यासारखा अन्य कोणी आनंद नाही त्याला अद्वयानंद म्हणतात. जो अद्वयही आहे आणि आनंद स्वरूपही आहे त्याला अद्वयानंद असं म्हणतात. ब्रह्म कसं आहे? सत चित आनंद तीनही आहे. चैतन्यही आहे, आनंदही आहे आणि सत्स्वरूपही आहे. पुढे त्याच्यासाठी सांगितलं अरूपम, ते रूपरहित आहे. परब्रह्माच्या ठिकाणी कोणतं रूप नाही. क्रियारहित आहे, कोणती क्रिया नाही. ते सगळ्याचं आदि कारण आहे. आदि कारण आहे आद्यम, कारण त्याच्यापासून ते अधिष्ठान आहे आणि त्याच्यापासूनच सर्व जगाची उत्पत्ती झाली. अर्थात मायेने झाली आहे. ते अधिष्ठान अभिन्न निमित्त उपादान कारणत्व त्याच्या ठिकाणी आहे हे जरी असलं तरी देखील ते अधिष्ठान आहे. अधिष्ठान रूपाने कारणत्वाचा तिकडे संबंध आहे. ते सत्य स्वरूप आहे, तेच सत्य आहे. आणि तो स्वयं जो आत्मा आहे, जो निजस्वरूप आहे, हे जे सांगितलं ब्रह्माचं स्वरूप ते तुझं वास्तविक स्वरूप आहे हे जाण. हे शिष्या, हे ज्ञान जे आहे ते आपलंच असून देखील आपल्याला, आपलं स्वरूप असून देखील, आपल्याच स्वरूपाचं असून देखील आपल्याला प्रतीत होत नाही, अनुभवास येत नाही, प्राप्त होत नाही. ते आपलीच वस्तू हरवल्यानंतर, आपल्याच पाशी असणारी वस्तू हरवल्यानंतर त्याच्यासाठी कंठचामीकरण न्याय म्हणतात. आपल्याच गळ्यातला हार आपल्याला दिसत नाही, आपल्या लक्षात येत नाही आणि आपण इतरत्र शोधत राहतो. तसं कपाळावरचा चष्मा आपण उदाहरण देतोच. कंठाभरणवत स्वकंठाभरणम यथा, त्या आत्मबोधामध्ये आचार्यांनी दृष्टांत देताना म्हटलं. हे ब्रह्मज्ञान हरवलं कसं आहे, आपल्याला नाही कसं? तर उदाहरण दिलं, खरं तर ब्रह्मस्वरूप आपण असून देखील आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही. कसं आहे? तर हार आपल्याच गळ्यात आहे, परंतु आता त्या शरीराला त्याच्या स्पर्शाची सवय झाल्याने आपल्या लक्षात येत नाही आणि आपण सर्वत्र शोधत फिरत राहतो, अरे हार कुठे गेला म्हणून. त्याप्रमाणे आपलाच हार आपल्याच गळ्यात आहे, परंतु आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. त्याप्रमाणे या सगळ्या अज्ञानामुळे, त्या मायेमुळे, त्या ब्रह्मस्वरूपतेचं आपल्याला ज्ञान होत नाही. त्याला आपण बाहेर शोधत आहोत. घटमे हे सूझो नहीं लानत ऐसी जिंद, तुलसी या संसार को भयो मोतिया बिंद. आपण पाहिलं हे उदाहरण अनेकदा. घटमे हे सूझो नाही, आपल्याच ठिकाणी आहे परंतु आपल्याला प्राप्त नाही, आपल्याला अनुभवास येत नाही. अशा आयुष्यावरती छी थू, लानत ऐसी जिंद, हे काही आयुष्य आहे? काय झालंय? तुलसी या संसार को भयो मोतिया बिंद, या संसाराला मोतीबिंदू झालाय, म्हणजेच अज्ञानाचा दोष अंतःकरणात त्या डोळ्यामध्ये निर्माण झालाय. ज्ञानाची दृष्टी दूर झाली आहे. गुरु गोविंदांच्या रचनेत आहे, काहेरे बन ढूंढ न जाई, सर्व अलेपा सदा एक रस तोही संग समाई. ते जे अलेप, निर्लिप्त, एक रस असणारं जे परब्रह्म आहे, तो परमात्मा आहे, तो शोधण्यासाठी काहेरे बन ढूंढ न जाई, वनामध्ये कुठे शोधत चाललास? ते तुझ्याच ठिकाणी आहे, तुझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये आहे. आपण फक्त इतरत्र शोधत आहोत. म्हणून एत्य, एत्य प्राप्त होऊन, आता इथे प्राप्त होणं हे काही अन्य देश गमन नाहीये.
एती गच्छती. एती गच्छती जाणं आहे ना ते. पण ते प्राप्त होणं म्हणजे कसं आहे, तर गत्यर्थक जे धातू आहेत की नाही, ते सर्व ज्ञानार्थक देखील वापरले जातात. गमनाने प्राप्त होणारी वस्तू ही परिच्छिन्न असते, कारण ती अन्य देशामध्ये आहे, दुसरीकडे कुठेतरी आहे, त्यामुळे तिकडे जाणं होऊन आपण तिथे जाऊन ती प्राप्त करतो. परंतु हे तसं नाहीये. हे एत्य म्हणजे ज्ञात्वा, जाणून. हे जाणणं काय आहे, तर ज्याला मी आत्ता माझं शरीर समजतोय, जे मला आता वास्तविक, ज्याला आता मी समजतोय तो मी नाही, ते माझं शरीर आहे, इत्यादिक विवेक करून आत्मस्वरूपाला स्वतंत्रतेने जाणणं, अनुभवणं आहे. या देहामध्ये असलेला जो अहंकार आहे त्याचा त्याग कर. कसा त्याग कर? दृष्टांत दिला. हा देह उसना आणिला पाचाचा. हा देह म्हणजे धारण केलेला वेश आहे. आणि एखादा नट जोपर्यंत रंगमंचावरती भूमिका वठवायची आहे तोपर्यंत त्या वेशाला धारण करतो, नंतर तो वेश टाकून देतो आणि भूमिका वठवत असताना देखील हे तो जाणून असतो की हा धारण केलेला वेश हे पात्र मी नव्हे. त्याप्रमाणेच या शरीराला, सूक्ष्म शरीराला, स्थूल शरीराला, या सगळ्याला मिथ्याभूत जाणून त्याचा त्याग कर, आत्मस्वरूपाला प्राप्त करून घे. पात्र, तो अभिनेता, नट कधीही त्या स्वरूपाला आपलं जाणत नाही, मानत नाही. तसं म्हणून धारण केलेल्या त्या वेशांचा तो जसा नट त्याग करतो, त्याचप्रमाणे शरीररूपी मिथ्या वेशाचा तू त्याग कर, असं आचार्य सांगतायत. आता पुढे अहम पदार्थाचं निरूपण आचार्य करणार आहेत, परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.